नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्य विषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य बदललंय आणि आता ते आपलं हृदयही सुरक्षित ठेवतंय. हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी पेसमेकर हे नाव आपण ऐकलंच असेल. पण आता बाजारात आलाय पेसमेकरचा वायरलेस अवतार, म्हणजेच कोणतीही वायर नसलेला अगदी साध्या गोळीच्या आकाराचा असणारा लीडलेस पेसमेकर. हा पेसमेकर नेमका कसा काम करतो, त्याचा रुग्णाला नेमके काय काय फायदे होतात आणि या जुन्या पेसमेकरपेक्षा तो कसा वेगळा आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आजच्या या विशेष मुलाखतीचा विषय असणार आहे पेसमेकर तंत्रज्ञानाची नवी झेप, लीडलेस पेसमेकर. आणि आपल्याला यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत देशातील अग्रगण्य इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि लीडलेस पेसमेकर तज्ज्ञ डॉक्टर संजीव कुमार कलकेकर. सर आपल्या स्टुडिओत आहे. सर स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टर कलकेकर हे मुंबई आणि महाराष्ट्र ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपण करणारे पहिले कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी केवळ नवी मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतभर लीडलेस पेसमेकर तंत्रज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले. आजपर्यंत भारतात 110हून अधिक लीडलेस पेसमेकर प्रक्रिया यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. ते या अत्याधुनिक तंत्रज्ञानातील देशातील एक मान्यवर ऑथॉरिटी मानले जातात आणि अनेक कार्डिओलॉजिस्टना त्यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील केले. तसंच ते कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी, टावी, मिट्रा क्लिप आणि रेनल डेनर्वेशन या अत्याधुनिक उपचार पद्धतींमधील तज्ज्ञ आहेत. ते अपोलो हॉस्पिटल्समध्ये फुल टाइम कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून त्यांना इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी क्षेत्रातील 20 वर्षांचा प्रगल्भ अनुभव आहे. प्रेक्षक हो, आता या लाईव्ह कार्यक्रमात तुम्ही डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकता. लीडलेस पेसमेकर किंवा हृदयरोगाविषयी काहीही प्रश्न असतील तर थेट डॉक्टरांशी तुम्ही बोलू शकता. यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लगेचच लिहून घ्या, 02241010610. चला तर मग आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात लीडलेस पेसमेकर म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत आणि हृदयाच्या रुग्णांसाठी ते तंत्रज्ञान किती महत्त्वाचं आहे. पण सुरुवातीला एक अगदी बेसिक प्रश्न सरांना आपण विचारूया की सर, सामान्य हृदयाचे ठोके किती असतात आणि कमी हृदयगती म्हणजे नेमकं काय? बेसिकली जेव्हा हृदयाचे ठोके मोजायला गेलं तर 50 ते 100 हे नॉर्मल बीट समजले जातात आणि जेव्हा एखाद्या हृदयाची गती 50 बीट्स पर मिनिटपेक्षा खाली गेली तर आपण त्याला म्हणतो की ब्रॅडिकार्डिया म्हणजे कमी हृदयगती असं म्हटलं जातं. बरं, मग सर कमी हृदयगतीची नेमकी कारणं काय असतात? बऱ्याच वेळेस ह्याच्यामध्ये असं असतं की एखादा हेल्दी माणूस आहे, ॲथलेटिकसारखं अशा लोकांमध्ये नॅचरली हृदयाची गती कमी असू शकते. बरं. जर अबनॉर्मली जर मानायचं असेल तर एखाद्या पेशंटचं सिरम पोटॅशियम वाढलं किंवा थायरॉईडची संख्या कमी झाली किंवा पेशंटला हार्ट ब्लॉक अचानकच आले तर अशा लोकांमध्ये हृदयाची कमी होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जसं वय वाढत जातं, केस पांढरं होतात, तसं आपला हृदयाच्या नॅचरली पेसमेकर असतो तो हळूहळू काम करणं बंद करतो आणि त्याच्यामुळं मग हृदयाची गती कमी होऊ शकते. बरं, मग हे असं ओळखायचं कसं की आपल्या हृदयाची गती आता कमी होते? काही लक्षणं वगैरे त्याची दिसतात का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. बेसिकली बऱ्याच वेळेस हे समजूनच येत नाही की हृदयाची गती कमी का झालेली आहे. बऱ्याच वेळेस हेल्थ चेकअपला पेशंट आलेला असतो आणि तेव्हा मला कळतं की यांची हृदयाची गती कमी आहे. कधी कधी पेशंटला चक्कर येणे किंवा अचानकच बेहोश होणे किंवा चालताना दम लागणे किंवा अचानकच पडणे असे सिम्पटम येतात आणि असे सिम्पटम आले तर आपल्याला समजते की बाबा ह्यांच्या जर ह्या सिम्पटम आल्यानंतर डॉक्टरकडे आल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांचा ECG करतो किंवा त्यांचं चेकअप करतो तर आमच्या लक्षात येते की ह्यांच्या हृदयाची गती अत्यंत कमी आहे. बरं, मग एकदा निदान झालं की एखाद्या रुग्णाची जी हृदयाची गती आहे ती फार कमी आहे, मग त्याच्यावर उपचार काय असतात? पहिल्यांदा आम्ही बघतो की ह्याच्यामध्ये कारणं काय आहेत. जसे की आपल्याला बघते की नॅचरली तर कमी नाही ना, त्याच्यानंतर बघायला लागते की ह्याचं पोटॅशियम कसं आहे, थायरॉईडची लेवल कशी आहे, ब्लॉकेज वगैरे कसे आहे. म्हणजे कधी कधी हृदयाची गती ही रिव्हर्सिबल फॅक्टरमुळे कमी असते. तर एकदा रिव्हर्सिबल फॅक्टर जर रूल आउट झाले तर मग ह्यांना परमनंट कारणं जर कळाले की ह्याच्यामुळे हृदयाची गती ही त्यांना कुठल्या आजारामुळं, डिजेनरेटिव्ह हार्ट ब्लॉक ज्याला म्हणतात, वयानुसार होणाऱ्या आजारा जर तसा असेल तर अशा लोकांना परमनंट पेसमेकर हा उपाय राहतो. बरं, आज आपला विषय आहे लीडलेस पेसमेकर. त्याविषयी मी तुम्हाला विचारणारच आहे, पण आपण आधी जुना जो पेसमेकर होता त्याविषयी माहिती जाणून घेऊयात. तर पारंपरिक पेसमेकर नेमका कसा बसवतात?
हा बेसिकली पारंपरिक पेसमेकरमध्ये 2 पार्ट राहतात, जसे मी इथं दाखवायला आहे माझ्याकडे. तर हा जो पार्ट आहे त्याला मी बॅटरी असं म्हटलं जातं आणि त्याच्यासोबत त्याला एक लीड अशी राहते. आपण कॉलर बोनच्या खाली सर्जरी करत असतो आणि कॉलर बोनच्या खाली सर्जरी करून ते पॉकेट बनवतं आणि पॉकेटमध्ये हा पेसमेकर टाकला जातो आणि ह्या पेसमेकरचं कनेक्शन असं लीडने ह्याला दिलं जातं आणि हे लीड आपण हृदयाच्या एका रक्तवाहिन्याद्वारे हृदयाला जोडलं जातं. त्याच्यामुळे ही प्रोसिजर आहे पारंपरिक पेसमेकरची, ह्याच्यामध्ये सर्जरी इन्व्हॉल्व आहे आणि आपण जवळपास एक 3 इंचाची सर्जरी करावी लागते, पेसमेकर टाकला होतं आणि त्याचं कनेक्शन द्यावं लागतं. बरं, मग या सर्जरीमध्ये काही धोके पण असतात का? मेडिकल प्रोसिजर म्हणजे धोके हे नॉर्मलच आहेत. तसं 95-96% लोकांमध्ये काही होत नाही, पण काही लोकांमध्ये ह्याच्यामध्ये इन्फेक्शन व्हायची भीती राहते. त्यानंतर जेव्हा आपण तिथे पेसमेकर टाकतो तिथे ब्लिडिंग व्हायची भीती राहते. कधी कधी हे लीडमुळे ट्रॉमा व्हायची भीती राहते. कधी कधी फुफ्फुसाला इंजुरी व्हायची भीती राहते. असे 3-4 कॉम्प्लिकेशन आहेत जे पेसमेकर सोबत होऊ शकतात पारंपरिक पेसमेकरमध्ये. बरं, मग हा जो पारंपरिक पेसमेकर आहे साधारण किती वर्षासाठी चालतो? बरोबर, एकदा का पेसमेकर टाकला की ह्या पेसमेकरची बॅटरी लाईफ युजली 10 ते 14 वर्ष राहते आणि एकदा का 14 वर्ष झाले की आपल्याला त्याची बॅटरी काढून पुन्हा नवीन बॅटरी बसवावी लागते. त्यामुळे पुन्हा सर्जरी त्या ठिकाणी करावी लागते. बरं, आता हे झालं पारंपरिक पेसमेकर. आता पेसमेकरमध्ये काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे का आणि ते कोणतं? जसं पारंपरिक पेसमेकरमध्ये पण बऱ्याच नवीन गोष्टी आल्यात. पूर्वीचे पेसमेकर हे तेवढे स्मार्ट नव्हते. म्हणजे आपण पेसमेकर जर हृदयाची गती 60 सांगितली तर तो 60चाच राहता, पण एखादा पेशंट चालतोय इमोशनली जास्त अलर्ट झाला तर त्याची गती वाढायची नाही. पण आता जे पेसमेकर आहेत ह्याच्यामध्ये हृदयाची गती तुमच्या गरजेनुसार वाढते. कोणी एक्सरसाइज करत असेल तर हृदयाची गती 100, 110, 130 पर्यंत जाऊ शकते. दुसरं प्रॉब्लेम पूर्वीच्या पेसमेकरमध्ये असं होतं की त्या पेसमेकरचा MRI करता यायचा नाही, पण आता पेसमेकर असे आले की त्याच्यामध्ये आपण MRI पण करू शकतो. त्याच्यामुळं पूर्वीच्या पेसमेकरची साईज मोठी होती, आता ती साईज इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. त्याच्यानं त्याला MRI करता आले, त्याची बॅटरी लाईफ पण वाढलेली आहे. बरं, म्हणजे एकंदरीत काय आता जो पारंपरिक पेसमेकर आहे त्याच्यामध्ये धोके सर्वाधिक जास्त आहे, त्याचे फायदे नाही आहेत तितके म्हणायला गेलात तर. आता जो लीडलेस पेसमेकर आहे पण त्याच्याकडे वळूया, त्याचे फायदे नेमके काय आहेत ते सांगा. आता जसं मी बोललो की लीडलेस पेसमेकर पहिल्यांदा मी दाखवतो की दिसतात कसे, तर एकदम छोटेसे राहतात. हे जर दाखवलं, हा लीडलेस पेसमेकर आहे, हा एवढाचा, आणि इकडे हा आपला कन्व्हेन्शनल पेसमेकर आहे. हे हार्डली एकदम छोटे असे पेसमेकर आहेत. त्याच्यामुळे होतं कसं की लीडलेस पेसमेकरमध्ये एकतर आपल्याला कसल्या प्रकारची सर्जरीची गरज नाही आहे, म्हणजे तिथे सर्जरीच करायची नाही. त्याच्यामुळे सर्जरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन नाहीत, ब्लिडिंग नाही, इन्फेक्शन नाही. त्याच्यानंतर लीडलेस म्हणजे लीड नाही आहे तिथे, त्याच्यामुळे लीड फ्रॅक्चर होण्यामुळे जे धोका असतात ते नाही येतं. त्याच्यामुळे लीडलेस पेसमेकरचा फायदा आहे की तुम्हाला सर्जरी नाही, इन्फेक्शन व्हायची भीती नाही, लीडचे प्रॉब्लेम नाहीत. त्याच्यामुळे इट इज कॉल्ड की देर इज अ नो लीड, नो सर्जिकल रिस्क, सो देर इज अ नो स्कार, नो हम्प, नो बम्प, जस्ट क्लोजर टू द हार्ट, असं म्हणायला हरकत नाही. आणि बाकी हे पेसमेकर तेवढंच काम करतं जेवढं हे रुटीन पेसमेकर करतं. बरं, म्हणजे याचे जास्त फायदे बघायला गेला तर जास्त आहेत. सर, कोणते रुग्ण आहेत ज्यांच्यासाठी लीडलेस पेसमेकर योग्य आहे? कसं आहे, जमाना खूप लवकर बदलतं, मेडिकल टेक्नॉलॉजी खूप इम्प्रूव्ह होते. आता मी असं म्हणेल की ज्या पेशंटला पेसमेकरची गरज आहे असे सगळे पेशंट लीडलेस पेसमेकर करू शकतात. त्याच्यामुळे सर्वच रुग्णामध्ये आपण लीडलेस पेसमेकर टाकू शकतो. कॉस्टिंग थोडी जास्त असल्यामुळे स्पेसिफिकली जे पेशंट आहेत की ज्यांना इन्फेक्शनची रिस्क जास्त आहे, जे पेशंट आहेत त्यांची इम्युनिटी कमी आहे, जे पेशंट त्यांना डायलिसिस चालू आहे, ज्या पेशंटला फिजिकल रिस्ट्रिक्शन नको आहे, म्हणजे एकदा रुटीन कन्व्हेन्शनल पेसमेकर केलं तर हाताची मुवमेंटला बरंच रेस्ट्रिक्शन येतं, तुम्ही जास्त विगरस मुवमेंट नाही करू शकत. पण हे पेसमेकर आपण डायरेक्ट हार्टमध्ये टाकतो, त्याच्यामुळे ह्यांना रिस्ट्रिक्शन येत नाही. तर सर्वच पेशंटमध्ये लीडलेस पेसमेकर हे चांगले आहेत, पण हे मी आता 3-4 पेशंट सांगितले त्याच्यामध्ये हे जास्त चांगले राहतील. बरं, मग सर आता लीडलेस पेसमेकरचे आणखीन कोणते फायदे आहेत त्याविषयी देखील सांगा. तर पहिल्यांदा जसं मी बोललो की सर्जरी नाही आहे, तो फार फायदा आहे. लीड नसल्यामुळे तो लीडचे प्रॉब्लेम नाही आहेत आणि बाकी बॅटरी लाईफ पण ह्यांची बऱ्यापैकी चांगली आहे, त्याचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आता बऱ्याच फिमेलमध्ये सर्जरी नको असते, त्यांना की स्कार नको आहे माझ्या चेस्टवर, त्याच्यासाठी हे खूप छान आहे बेसिक. बरं, मग सर हा बनवतात एक्झॅक्टली कसा? बेसिकली जेव्हा हे टाकतो आपण, तर टाकण्याची प्रोसिजर राहते की आम्ही फिमोरल व्हेन म्हणजे आपल्या थाईजमध्ये ज्या व्हेन असतात त्याला आम्ही तिथं पंक्चर करत असतो छोटंसं, आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅथेटर असतं, ते कॅथेटर आम्ही घेऊन जात असतो आपल्या हृदयापर्यंत, आणि हे पेसमेकरला आता स्क्रू असतो आणि त्या स्क्रूने आम्ही राईट साईडच्या अप्पर चेंबरला आणि हृदयाच्या राईट साईडच्या लोअर चेंबरला तिथं तो आम्ही स्क्रू करून टाकतो. बरं बरं,
मग सर यामध्ये काही प्रकार वगैरे पण आहेत का? हो, बरोबर आहे. जसे की आपण म्हणतो की जेव्हा आपण फक्त एकाच चेंबरला टाकतो तर त्याला आम्ही सिंगल चेंबर म्हणतो. बरं. म्हणजे हा राईट ॲट्रिलचा आहे, हां. हा राईट व्हेंट्रिकलचा आहे. जेव्हा आपण 2 पेसमेकर एकाच पेशंटला टाकतो तर त्याला आपण ड्युअल चेंबर म्हणतो. नॅचरली ड्युअल चेंबर हे सगळ्यात चांगले असतात, पण काही रुग्णामध्ये आपल्याला सिंगल चेंबरच टाकावं लागतात. ते आम्ही मेडिकल कंडिशन बघून ते ठरवत असतो. बरं बरं. मग साधारण किती वर्षासाठी हे लीडलेस पेसमेकर चालतात? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. जसे की मी सांगितलं होतं की कन्व्हेन्शनल पेसमेकर हे 10 ते 14 वर्ष चालतात. सिंगल चेंबर लीडलेस पेसमेकर हे 18 ते 20 वर्ष चालू शकतो. त्याच्यामुळे ह्यांची बॅटरी लाईफ खूप चांगली आहे. एक जस्ट आउट ऑफ रेकॉर्ड मी सांगतो की पहिल्यांदा जेव्हा पेसमेकरचा शोध लागला तो हार्डली 2 तास चालला, आणि पहिला पेशंट ज्याचे पेसमेकर केलं त्याची 38 टाईम त्याला सर्जरी करायला लागली. पण आता हा पेसमेकर आहे वयाच्या जर 60व्या वर्षी टाकला तर 2दाच बदलायला लागेल, आणि हा 18 वर्ष म्हणजे 36 वर्ष चालेल 2दा केलं तर. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की ह्यांची बॅटरी लाईफ खूप चांगली असते. पण ह्यांच्यासाठी पण असं राहते की तुम्हाला जेव्हा ह्याची बॅटरी लाईफ संपेल, एकदा आम्ही एखादा पेशंटचा पेसमेकर केलं तर एव्हरी 6 मंथली इयरली आम्ही त्याचं चेकअप करत असतो की त्याची बॅटरी लाईफ कशी आहे. आणि जेव्हा त्यांची बॅटरी लाईफ संपत येते, 3 महिने राहते, त्यावेळेस आम्ही हे पेसमेकर, जुने पेसमेकर काढून घेतो आणि त्या ठिकाणी नवीन टाकतो. किंवा कधी कधी आम्ही जुने पेसमेकर तसेच ठेवू शकतो आणि त्या बदल्यात अजून एक्स्ट्रा पेसमेकर टाकू शकतो. बरं, आता सर लीडलेस पेसमेकरचे किती फायदे आहेत तुम्ही सांगितलेले आहेत. कितीही फायदे असते तरी शेवटी हे एक यंत्र आहे. हे यंत्र शरीरामध्ये असल्यावर काळजी देखील तितकीच घेतली पाहिजे. तर हे यंत्र बसवल्यावर, पेसमेकर बसवल्याच्या नंतर कोणती काळजी घेतली पाहिजे? जसं आपण कन्व्हेन्शनल पेसमेकर करतो त्यावेळेस पेशंटला एकतर सर्जरी झाल्यामुळे 2 दिवस पेशंटला हात हलवता येत नसतो. 1 महिन्यासाठी त्यांना शोल्डरच्या वर हाताची मुवमेंट करायची नसते. ते रेस्ट्रिक्शन लीडलेससाठी नसतं. त्याच्यामुळे एकदा लीडलेस पेसमेकर झालं आणि 5-6 तास आराम केला त्याच्यानंतर कसल्याही प्रकारची काळजी घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याला टच पण नाही करू शकत, बघू पण शकत नाही, ते मध्येच आहे. त्याच्यामुळे त्याची अशी काळजी काय नसते. फक्त रेग्युलर चेकअप, म्हणजे 6 महिने झाले पुन्हा चेक करणे, असं एव्हरी 6 मंथ इयरली त्याचं चेकअप करावं. त्याच्यामुळे विशेष काळजी असं काही नसतं त्यांना. बरं, आणि काही औषधं वगैरे असतात का हे? नाही नाही, हे कसं आहे, एक असा आजार आहे ब्लॉकेजचा की जसं अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी झाली तर पेशंटला काही मेडिसिन आयुष्यभर घ्यावं लागतं. पेसमेकरमध्ये तसं नाही. एकदा पेसमेकर केला, पेशंटनं तो चांगला टॉलरेट झाला तर आयुष्यभर कसल्याही मेडिसिनची गरज नसते. आता तुम्ही मगाशी सांगितलं की लीडलेस पेसमेकर 18 वर्षांपर्यंत चालतं, ती बॅटरी 18 वर्षांपर्यंत चालते. पण एकदा बॅटरी संपली मग त्यानंतर काय करायचं? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की युजली पेशंटला हा खूप प्रश्न की पुढे काय. तर एकदा 18 वर्ष झाल्यानंतर 2 चॉईस असतात आपल्याकडे. एक तर आहे की काही पेसमेकर आहेत ते जुने पेसमेकर आपण काढून घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी नवीन पेसमेकर टाकू शकतो. त्याला रिट्रायवल फीचर म्हणतात. काही पेसमेकर असे आहेत की तो पेसमेकर तसंच ठेवतो, आम्ही नवीन पेसमेकर टाकतो. आता आपला राईट साईडचा हार्ट एवढं मोठं आहे की 6 ते 7 पेसमेकर असं आपण टाकू शकतो त्या ठिकाणी. बरं सर, पेसमेकर नंतर दैनंदिन जीवनामध्ये काही बंधनं वगैरे असतात का? म्हणजे काही हे कामं करू शकत नाही वगैरे असं? कन्व्हेन्शनल पेसमेकरला ॲक्टिव्हिटी रिस्ट्रिक्शन राहतं, पण लीडलेस पेसमेकरला कसल्याही प्रकारचं लिमिटेशन नसतं. फक्त MRI करायला तुम्ही जाणार असाल तर त्यावेळेस तुम्ही तिथल्या MRIच्या टेक्निशियनला सांगायला पाहिजे की मला पेसमेकर आहे. बरं, मग आता याची जेव्हा शस्त्रक्रिया आपण करतात त्या शस्त्रक्रियेदरम्यान नेमकी कोणती काळजी घेतली जाते? शस्त्रक्रिया करताना एकतर ही कॅथलॅबमध्ये केली जाते, तज्ज्ञ डॉक्टर राहतात, आणि जेव्हा आम्ही ही प्रोसिजर करतो सोनोग्राफी गायडेड पंक्चर घेऊन करतो त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. आणि 5-6 तास प्रोसिजर झाल्यानंतर आम्ही 5-6 तास त्यांचं ऑब्झर्वेशन पण करत राहतो. बरं, आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जे बाहेरगावी जाणं येणं त्यांचं जास्त असतं अशांसाठी, की एअरपोर्ट सिक्युरिटीमध्ये ह्या पेसमेकरमुळे काही अडचणी वगैरे येऊ शकतात का? हा फार महत्त्वाचा आणि दैनंदिन निगडीत प्रश्न आहे. जर तुम्ही एअरपोर्ट स्कॅनरमधून तुम्ही डायरेक्ट गेला तर मेटल असल्यामुळे तो आवाज करेल, तर ते एक धोकादायक राहतं. तर अशासाठी आम्ही काय करत असतो की प्रत्येक पेसमेकरच्या पेशंटला आम्ही एक कार्ड देत असतो, त्याच्यावर कंपनीचा स्टॅम्प राहते की ह्यांना पेसमेकर आहे. ते जर कार्ड दाखवलं तुम्हाला त्याच्यातनं जायची गरज नसते. पण चुकून समजा तुम्ही गेलात तर पटकन बाहेर जायचं, तिथे थांबायचं नसतं. कारण जास्त वेळ तिथे थांबलं तर तुमच्या पेसमेकरचं फंक्शन बंद पण होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही पटकन बाहेर जाणे किंवा कार्ड दाखवून साईडनं जाणे हा सगळ्यात योग्य उपाय. बरं, आता एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला की ज्यांनी लीडलेस पेसमेकर आपल्या हृदयामध्ये लावलेला आहे, त्यांच्या मृत्यूनंतर दहन किंवा दफन करताना पेसमेकरबाबत विशेष काही काळजी घेतली पाहिजे का? जसं कन्व्हेन्शनल पेसमेकर जर असेल
आणि जर आपण अशा पेशंटला जर दफन करत असाल तर काही हरकत नाही, बरेल करत असाल. पण जर दहन करत असाल तर अशा वेळेस ती पेसमेकरची बॅटरी फुटून आवाज होऊ शकतो. तर युजली कन्व्हेन्शनल पेसमेकर असेल तर आम्ही पेशंटला असं सांगतो की तुम्ही ते छोटीशी सर्जरी करून काढून टाका, ॲटलिस्ट बॅटरी काढून टाका. लीडलेस पेसमेकरसाठी तशी कसल्याही प्रकारची गरज नाही. त्याच्यामुळं दहन करा किंवा दफन करा, लीडलेससाठी ते रेस्ट्रिक्शन नाही आहे आपल्याला. बरं, म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर याचे बरेच फायदे आहेत. Yes, पण काही विशिष्ट वयोगटातल्या रुग्णांनाच ते लावू शकता का, असं काही आहे? तसं नाही आहे. म्हणजे युजली आम्ही जे केलेलं आहेत 12 ते 96 वर्षापर्यंत केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वच वयाच्या लोकांना करू शकतो. सगळ्यात लिमिटेशन कमी वयामध्ये हे राहतं की जे व्हेन आहे ज्याच्याद्वारे आपण ते लीडलेस पेसमेकर टाकतो त्याची साईज ॲटलिस्ट 7 mm पाहिजे. कारण हा कॅथेटर जेवढा मोठा आहे त्याच्यात ते गेलं पाहिजे. बरोबर. तो सोडून बाकी असं काही रिस्ट्रिक्शन नसतं. जेव्हा पेसमेकरची गरज आहे आपण लीडलेस पेसमेकर टाकू शकतो. बरं, पण सर आजवर तुम्ही किती लीडलेस पेसमेकर प्रोसिजर्स केलेल्या आहेत जवळपास त्याविषयी 110 केसेस केलेल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि अक्रॉस इंडिया मी सगळ्या प्रोसिजर केलेल्या आहेत. यामध्ये काही अशा विशेष चॅलेंजिंग केसेस तुम्हाला आल्या का अनुभवायला? हां, डेफिनेटली. आता एक सांगतो, एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं आणि ही पेशंट बाहेर गावानं खेडेगावातनं आलेली होती आणि तिला पेसमेकरचाच प्रॉब्लेम होता. हार्ट ब्लिक तिचे खूप कमी होते. तर अशा वेळेस तिचं तिथल्या डॉक्टरांनी अगोदर लेफ्ट साईडकडनं पेसमेकर केलं, पण मे बी इम्युनिटी कमी असल्यामुळे तिथे ते इन्फेक्शन झालं. मग त्यांनी ते पेसमेकर काढून राईट साईडकडनं पेसमेकर केलं. तिथे पण 15 दिवसांनी तिथे इन्फेक्शन झालं. मग त्याच्यानंतर ते पुन्हा काढून त्यांनी पुन्हा लेफ्ट साईडने केलं आणि असं जवळपास 6 महिने असं चालत होतं, लेफ्ट राईट. पण त्याचं प्रत्येक पेसमेकर इन्फेक्शन होत होतं आणि 14 वर्षाची मुलगी गेले 6 महिने हॉस्पिटलमध्येच अडकून बसली. तिला बाहेरच जाता येत नव्हतं आणि तिला टेम्पररी पेसमेकर टाकायचं आणि थांबायचं तसं होतं. पूर्ण बेडवरच बसून होते 6 महिने. आणि जेव्हा लीडलेस पेसमेकरचा आम्ही विचार केला आणि आम्ही तिला लीडलेस पेसमेकर टाकलं, दुसऱ्या दिवशी ती पेशंट डिस्चार्ज झाली. त्याच्यामुळे ही एक खूप ग्रॅटिफाईंग केस आहे असं म्हणेल. दुसरे केस सांगेल की कोल्हापूरला एका लेडीजला असंच पेसमेकरची गरज होती. तिने तिथल्या डॉक्टरला सांगितलं की मी पेसमेकर करेल, माझी हरकत नाही आहे, पण मला कसल्याही प्रकारचा स्कार नको आहे. मग आम्ही हे तिच्यासाठी लीडलेस पेसमेकर टाकलं आणि त्याच्यामुळे एक तिचा आनंद आला, तिला जे पाहिजे. म्हणजे आजकाल कसं आहे की पेशंटला काय पाहिजे ते आम्ही देऊ शकलो, त्याचा आनंद होता. अजून एक पेशंट होते की गोंदियाची पेशंट होती, जिच्यामध्ये तिला कॅन्सर झाल्यामुळे राईट साईडची सबक्लॅन व्हेनला केमोपोर टाकला होता. त्याच्यामुळे राईट साईडची व्हेन वापरता येत नव्हती. लेफ्ट साईडला तिला डायलिसिस चालू होतं, त्याच्यामुळे तिथली पण व्हेन वापरत होती. आता तिला पेशंटला कन्व्हेन्शनल पेसमेकर टाकायला जागाच नव्हती. अशा पेसमेकरच्या पेशंटला आम्ही मग फिमोरल व्हेनमधनं हे लीडलेस पेसमेकर टाकलं. त्याच्यामुळे ह्या अशा खूप चांगल्या केसेस आहेत. अजून एक केस सांगतो ज्यांची की वय 96 होतं. तर 96 असल्यामुळे रिलेटिव्हची पण कसल्या प्रकारची सर्जरीची तयारी नव्हती, पण त्यांचा हार्टबीट खूपच कमी होता. पण पेशंट तसं चालणं फिरणं होतं त्यांचं. मग अशा पेशंटला आम्ही लीडलेस पेसमेकर टाकलं. म्हणजे ज्या पेशंटला खरंच गरज राहते आणि जेव्हा कन्व्हेन्शनल पेसमेकर तेवढे चांगले नसतात किंवा त्याचे प्रॉब्लेम याची भीती राहते, अशा ठिकाणी ही टेक्नॉलॉजी नवीन बऱ्याच लोकांना वरदान आहे असं म्हणेल मी. सर, आता पेसमेकर विषयी बरीच माहिती जाणून घेतली. मला ISD विषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. ISD म्हणजे नेमकं काय आणि ते कोणत्या रुग्णांसाठी आवश्यक आहे? आता पेसमेकर आणि ICD हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पेसमेकर हे हृदयाची गती कमी झाली तर वापरतो. ICD हे पेसमेकरसारखंच दिसतं, थोडंसं मोठं राहतं. फक्त ह्याचा फायदा हा राहतो ICDचा की जेव्हा हृदयाची गती इरडॅरंटली खूप वाढते, म्हणजे 60 to 70, 100 पाहिजे, ती अचानकच 200 झाली, हृदय खूपच जोरात कॉन्ट्रॅक्ट करतं. अशा वेळेस जर ती हृदयाची गती तशीच खूप जास्त वेळ राहिली तर पेशंटला चक्कर येऊ शकतं आणि मृत्यू होऊ शकतो. तर अशा वेळेस ICD म्हणजे इंट्रा कार्डियाक डिफिब्रिलेटर. जसं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये किंवा पिक्चरमध्ये पाहतो की लोकांनी शॉक दिला, ती जी शॉकची मशीन आहे, जी मोठी मशीन राहते, तीच मशीन टेक्निक करून आम्ही एवढ्या मशीनमध्ये बसून टाकतो आणि ही मशीन ह्या लीडमधनं जाऊन हृदयाला कनेक्ट होते. त्याच्यामुळे पेशंटच्या हृदयाची गती अचानकच वाढली आणि पेशंट कुठेतरी घरी आहे, हॉस्पिटलमध्ये नाही की तुम्हाला शॉक द्यायला, तर ही मशीन त्या पेशंटला शॉक देते आणि हृदयाची गती नॉर्मल करते. म्हणजे ॲक्च्युली ही मशीन पेशंटला जीवदान देते. त्याला आपण ICD म्हणतो, इंट्रा कार्डियाक डिफिब्रिलेटर. म्हणजे
शॉक देण्याची मशीन डायरेक्ट हृदयामध्ये बसवलेली आहे. बरं बरं. मग जो सामान्य पेसमेकर आहे त्यामध्ये आणि ह्या आयसीडी मध्ये नेमका फरक काय आहे? हां, जसे की पेसमेकरचं इंडिकेशन गरज आहे. पेसमेकरची गरज कधी असते की जेव्हा हृदयाची गती कमी असेल तर पेसमेकर, आणि हृदयाची गती अचानकच वाढत असेल तर आयसीडी. हे दोन वेगवेगळे डिफरन्स आहेत. आणि पेसमेकर शॉक नाही देऊ शकत, मगर आयसीडी शॉक पण देते आणि त्याच्यामध्ये इनबिल्ट पेसमेकर पण असतं. बरं. सो सध्या बघायला गेलात ना की अचानक हृदयविकारामुळे मृत्यू, बऱ्याच घटना अशा ऐकलेल्या आहेत. तर अचानक हृदयविकारामुळे होणारा जो मृत्यू आहे तो टाळण्यासाठी आयसीडी किती प्रभावी आहे? बरोबर आहे. बऱ्याच हा जो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेस आपण असं ऐकतो की कुठेतरी माणूस गेला किंवा जिममध्ये गेला किंवा चालत चालत चक्कर आला आणि पडला. ह्याच्यामध्ये त्याला म्हणतात सडन कार्डिॲक डेथ. तर सडन कार्डिॲक डेथचे कारणं काय राहतात? बऱ्याच जणांना जेनेटिक डिसऑर्डर राहतात. मग अशा लोकांमध्ये जर त्यांनी इंडिकेटेड असेल तर अशा पेशंटला मी आयसीडी टाकतो, आणि असे आयसीडी टाकले तर सडन कार्डिॲक डेथ वाचू शकतात. त्याच्यामुळे आयसीडी अशा लोकांसाठी हे खूप मोठं वरदान राहतं. बरं. मग कोणत्या रुग्णांना तुम्ही आयसीडी बसवण्याचा सल्ला देता? म्हणजे ह्याच्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर कोणते आहेत, HOCM सारखे आहेत, लॉंग क्यूटी सिंड्रोम सारखे आहेत, अशा लोकांना आम्ही आयसीडीचं गाईड करत असतो. बरं. मग सर, तरुण वयामध्ये देखील आपल्याला आजकाल बघायला मिळतात हृदयविकाराचा धोका, कार्डिॲक अटॅक देखील त्यांना येतो. तर तरुण वयातील रुग्णांमध्ये देखील आयसीडीची गरज भासू शकते का? बेसिकली तरुण वयातले हृदय आजार जे आहेत ते ते ब्लॉकेजमुळे होणारे आजार आहेत. रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज ती वेगळी ट्रीटमेंट, आणि इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स होणारे प्रॉब्लेम ते वेगळी ट्रीटमेंट. तर आयसीडी हे तुमचे इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेस होतात त्याच्यामुळे जर प्रॉब्लेम असेल तर आयसीडी वापरलं जातं. तर तरुण वयातले हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज झाले त्याच्यामुळे प्रॉब्लेम असेल तिथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ह्याची ट्रीटमेंट केली जाते. बरं. आणि मग सीआरटी म्हणजे नेमकं काय असतं ते, आणि हार्ट फेल्युअरमध्ये ते देखील मदत करतं असं समजतं, त्याविषयी सांगा. आता कसं आहे की आपल्याकडे सगळ्याच लोकांना गोष्टी माहीत नसल्यामुळे हे सगळ्याच गोष्टीला लोक पेसमेकर म्हणतात. पण हे पेसमेकर वेगळं, CRT वेगळे आणि आयसीडी वेगळे. जसं मी पेसमेकरसाठी बोललो की हृदयाची गती कमी आहे तर पेसमेकर, हृदयाची गती अचानकच वाढते आहे तर आयसीडी, आणि हृदयाची पंपिंग कमी आहे. नॉर्मली हृदय हे असं कॉन्ट्रॅक्ट होतं, दोन्ही बाजू हृदयाचे एकत्र येतात, त्याला आम्ही सिंक्रोनाइज असं म्हणतो. पण काही आजारामध्ये हृदयाची कॉन्ट्रॅक्टिलिटी सिंक्रोनाइज होण्यापेक्षा डिसिंक्रोनाइज राहते. असं सोबत कॉन्ट्रॅक्ट होत नाही आणि साईडला कॉन्ट्रॅक्ट होतात. मग अशा लोकांची पंपिंग जर 35% खाली येत असेल तर अशा लोकांना हार्ट फेल्युअर होतं. हार्ट फेल्युअर म्हणजे चालताना दम लागणे, त्यांचं इजेक्शन फ्रॅक्शन जे नॉर्मली 55% ते 65% असतं ते जर 35% खाली आलं तर त्याला आपण लो इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. अशा पेशंटमध्ये आयसीडी टाकलं तरी आयसीडी काय करते, तुमच्या हृदयाचे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जे डिसिंक्रोनाइज झाले त्याला पुन्हा सिंक्रोनाइज करतं आणि तुमची पंपिंग 35% पुन्हा 40-45% वर घेऊन जाऊ शकतं. आणि तसं झालं तर मग तुम्हाला हार्ट फेल्युअर जे होतोय त्याच्यामुळे जो त्रास होतो तो वाचू शकतो. बरं. मग CRT आणि आयसीडी हे एकत्र असू शकतात का? हो हो. ज्या पेशंटमध्ये CRTची पण गरज आहे आणि ज्या पेशंटमध्ये आयसीडीची गरज आहे त्याला आम्ही कॉम्बो डिव्हाइस म्हणतो, CRTD म्हणतो. त्याच्यामध्ये तुमचं पेसमेकरसारखं पण काम होतं, त्याच्यामध्ये तुमचं हृदयाची गती वाढली तर शॉक पण थेरपी असते, आणि पंपिंग वाढवण्यासाठी तुमच्याकडे CRT पण असते. म्हणजे तिन्ही गोष्टी एकत्र येऊन आम्ही त्याला कॉम्बो डिव्हाइस असं म्हटलं जातं. बरं. मग जसं तुम्ही सांगितलात की हृदयाची पंपिंग क्षमता जर कमी होत असेल तर तुम्ही CRTचा तिथे अवलंब करता. मग अशा पंपिंग क्षमता कमी झालेल्या रुग्णांसाठी CRTचा नेमका कशा पद्धतीनं फायदा होतो त्याविषयी करा मार्गदर्शन. जसं मी बोललो की एखाद्या नॉर्मल पेशंटचं पंपिंग हे 55 ते 65% असतं, आणि जर पेशंटचं पंपिंग 55च्या खाली गेलं, 35% आम्ही माइल्ड डिरेंज म्हणतो, 35 ते 25% मॉडरेट, आणि 25च्या खाली सिव्हिअर झालं मग अशा पेशंटला चालताना दम लागणे, रिपीटेड हॉस्पिटलायझेशन अशी भीती राहते. अशा पेशंटला जर CRT टाकलं, त्याच्या सुटेबिलिटी आलं तर त्यांची पंपिंग पुन्हा वाढते आणि त्याच्यामुळं हार्ट फेल्युअर होणे, त्याची रिस्क वाढणे ह्या गोष्टी कमी होऊन जातात. मग हे CRT बसवल्याच्या नंतर रुग्णांच्या काही जीवनमानामध्ये पण फरक जाणवतो? बरोबर आहे. कारण एकदा जर CRT केलं तर त्यांना जसे की चालल्यावर दम लागत होता तो कमी होऊन जाईल, चालताना मग त्यांच्या पायावर सूज येते त्या गोष्टी कमी होऊन जातात. म्हणजे हार्ट फेल्युअर जे सिम्पटम राहतात त्या गोष्टीला फरक पडू शकतो. बरं. आता तुम्ही मगाशी मला लीडलेस पेसमेकर कसं बसवायचं ती पद्धत सांगितल्यात. आता आयसीडी किंवा CRT बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती कितपत सुरक्षित आहे? जसं पेसमेकर बसवलं जातं
तसंच ICD आणि CRTची पद्धत राहते. तसंच इकडे तुम्हाला लेफ्ट साईडच्या कॉलर बोनला सर्जरी करायला लागेल, तिथे पॉकेट बनावं लागेल. ह्या पेसमेकरमध्ये त्याची साईज थोडी मोठी राहते, तिथं पॉकेट बसवावं लागेल. आणि CRTला तुम्हाला 3 लीड टाकावं लागतात आणि रुटीन पेसमेकरला तुम्हाला 2 लीड टाकला तर त्यानुसार थोडासा बदल राहतो. पण टेक्निक ही ऑलमोस्ट सेम राहतं. त्याच्यामुळं CRTमध्ये पण इन्फेक्शन होणे, ट्रॉमा होणे ह्याची भीती राहते. आणि 96% ह्या गोष्टी सेफ आहेत, 3 to 4% रिस्क राहतेच. बरं, मग सर हे जे उपकरणं आहेत हे यांचा रुग्णांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही मर्यादा वगैरे त्यांना येतात का? पेसमेकर कन्व्हेन्शनल पेसमेकर केलं थोडंसं ॲक्टिव्हिटी रिस्ट्रिक्शन येतं. एखादा यंग मुलगा आहे, त्याला व्हॉलीबॉल खेळायचा आहे किंवा हँड मुवमेंट एक्सेसिव्ह आहेत, अशा लोकांमध्ये थोडं रिस्ट्रिक्शन येतं. पण लीडलेस पेसमेकर केलं तर ते रिस्ट्रिक्शन नसतं. ICD आणि CRTची युजली रिक्वायरमेंट ओल्ड एजमध्ये जास्त राहते, थोडंसं ॲक्टिव्हिटी रिस्ट्रिक्शन येतं अशा लोकांमध्ये. एवढंच आहे. नक्कीच. आज सर तुम्ही इथे आलात आणि ICD CRT हे नेमकं काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लीडलेस पेसमेकर त्याविषयी तुम्ही योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.